नमस्कार. आजच्या या सत्रात आपल्या सर्वांचं स्वागत आहे. नमस्कार. आज आपण एका खूप महत्त्वाच्या विषयावर सविस्तर चर्चा करणार आहोत. हो. आपला आजचा विषय आहे जमिनीद्वारे किंवा मातीद्वारे संप्रेषित हेल्मिंथस, म्हणजेच सॉइल ट्रान्समिटेड हेल्मिन्थ्स, ज्यांना आपण STH असंही म्हणतो. बरोबर. आणि हा स्पर्धा परीक्षांसाठी तर खूप महत्त्वाचा विषय आहे. चला तर मग सुरुवात करूया. नक्कीच. तर हे हेल्मिंथस म्हणजे नक्की काय? सोप्या भाषेत सांगायचं झालं तर हेल्मिंथस म्हणजे परजीवी जंत, म्हणजे पॅरासिटिक वर्म्स. अच्छा, हे माणसाच्या आतड्यांना संसर्गित करणारे कृमी आहेत आणि ते प्रदूषित मातीद्वारे म्हणजे कंटॅमिनेटेड सॉइलमधून पसरतात. ओके. आणि हे कुठे जास्त आढळतात? हे जंत जास्त करून गरम आणि आर्द्र म्हणजे वॉर्म अँड मॉइस्ट हवामानात आढळतात. आणि यांना उपेक्षित उष्णकटिबंधीय रोग असंही म्हणतात, बरोबर? निग्लेक्टेड ट्रॉपिकल डिझीजेस. अगदी. आणि इथे हा उपेक्षित शब्द खूप महत्वाचा आहे बरं का. तो का? कारण या आजारांमुळे जगभरात कोट्यावधी लोक त्रस्त आहेत. पण तरीही त्यांच्यावर तितकं लक्ष दिलं जात नाही. असं का? कारण ते प्रामुख्याने गरीब आणि विकसनशील भागांमध्ये जास्त आढळतात. म्हणूनच त्यांना उपेक्षित रोग असं म्हटलं जातं. अच्छा, समजलं. चला, आता आपण पहिल्या प्रकारच्या जंताविषयी जाणून घेऊया, एस्केरियासिस. हो, हा सगळ्यात कॉमन आहे. याचा घटक आहे एस्केरिस लुम्ब्रिकॉइडिस. याला सामान्य भाषेत राऊंडवर्म म्हणतात, हो ना? बरोबर, राऊंडवर्म. आणि याची आकडेवारी पाहिली तर खरंच धक्कादायक आहे. म्हणजे एकट्या भारतात वार्षिक 80 ते 90 कोटी लोक यामुळे संसर्गित होतात. 80 ते 90 कोटी? हो. आणि यापैकी जवळजवळ 12 कोटी रुग्ण तर तीव्र संसर्गित असतात आणि 20,000पेक्षा जास्त मृत्यू होतात. बापरे. आणि हे राहतात कुठे शरीरात? हे लहान आतड्यात राहतात. मादी जंत साधारण 20 ते 35 सेंटीमीटर लांब असते. आणि ती दररोज 2 लाख अंडी घालते. ही संख्या अविश्वसनीय आहे. अगदी. आणि नरजंत थोडा लहान असतो, साधारण 15 ते 30 सेंटीमीटर. ही जी 2 लाख अंडी घालण्याची क्षमता आहे, यामुळेच याचा प्रसार इतक्या वेगाने होत असणार. बरोबर. याच कारणामुळे स्वच्छता आणि साफसफाई अत्यंत महत्वाची ठरते. आता आपण या जंताचं जीवनचक्र कसं असतं ते पाहूया. हो, हे खूप रंजक आहे. पूर्ण वाढ झालेले जंत लहान आतड्यात राहतात आणि मग मादीची अंडी मलद्वाराद्वारे मातीत येतात. आणि तिथे अनुकूल स्थितीत म्हणजे आर्द्र आणि गरम हवामानात ती साधारण 18 दिवसांत संसर्गजन्य होतात. हो. मग ही संसर्गित अंडी खाण्यापिण्यातून गिळली जातात, म्हणजे इंजेक्शन. आणि मग लहान आतड्यात या अंड्यांमधून आळ्या म्हणजे लार्वा बाहेर येतात आणि त्या आतड्यांच्या श्लेष्मल त्वचेवर हल्ला करतात. पण त्या तिथेच थांबत नाहीत, नाही का? नाही, अजिबात नाही. मग त्यांचं स्थलांतर सुरू होतं, मायग्रेशन. म्हणजे त्या कुठे जातात? त्या रक्तवाहिन्यांद्वारे थेट फुफ्फुसात म्हणजे लंग्समध्ये जातात. अच्छा. तिथून वायुकोशात प्रवेश करतात, श्वसननलिकेतून घशात येतात आणि मग आपण त्यांना पुन्हा गिळतो. अगदी. आणि मग त्या पुन्हा लहान आतड्यात पोचतात, जिथे त्यांची पूर्ण वाढ होते. या संपूर्ण प्रक्रियेला किती वेळ लागतो? साधारण 2 ते 3 महिने लागतात. यातला सर्वात रंजक भाग म्हणजे हे स्थलांतर आहे. हो, नक्कीच. आतड्यातून निघून फुफ्फुसांपर्यंत प्रवास करतात आणि परत आतड्यात येतात. त्यामुळे रुग्णाला आतड्यांच्या त्रासासोबतच खोकला किंवा दम्यासारखी श्वसनाची लक्षणंही दिसू शकतात. बरोबर. हेच त्याचं वैशिष्ट्य आहे. या संसर्गाची लक्षणं कोणती आणि याचं निदान कसं केलं जातं? लहान मुलांमध्ये याचा संसर्ग जास्त दिसतो. आणि त्यामुळे कुपोषण आणि वाढ मंद होणे म्हणजे ग्रोथ रिटार्डेशन सारख्या समस्या दिसतात. हो. आणि लक्षणांमध्ये अतिसार, पोटदुखी, बेचैनी हे तर आहेच. पण त्या अळ्यांच्या स्थलांतरामुळे ताप, खोकला, दमा, इस्नोफिलिया आणि लॉफलर्स सिंड्रोम सारखी लक्षणं दिसतात. कधीकधी आतड्यात अडथळा सुद्धा निर्माण होऊ शकतो. आणि निदान करण्यासाठी शोचाची सूक्ष्मदर्शकाखाली तपासणी केली जाते. ओके, स्टूल मायक्रोस्कोपी. हो. त्यात प्रतिग्राम शोचामध्ये कधीकधी 50,000 अंडीसुद्धा सापडू शकतात. इथे कुपोषण आणि जंतांचा संसर्ग यांचं एक दुष्टचक्र तयार होतं असं म्हणायला हरकत नाही. अगदी बरोबर. कुपोषणामुळे रोगप्रतिकारशक्ती कमी होते आणि संसर्ग सहज होतो. आणि संसर्गामुळे शरीरातली पोषक तत्व शोषली जातात आणि कुपोषण अजून वाढतं. आपला पुढचा प्रकार आहे अंकुशकृमी संसर्ग, म्हणजेच हुकवर्म. हो, हुकवर्म. याचे 2 मुख्य घटक आहेत, एन्सायलोस्टोमा डिओडेनाले आणि नेकेटर अमेरिकॅनस. बरोबर. आणि जगभरात जवळजवळ 46 कोटी लोक बाधित आहेत.
प्रामुख्याने आशिया, आफ्रिका आणि दक्षिण अमेरिकेत. हे आकाराने खूप लहान असतात नाही का? नर 8 ते 11 मिलीमीटर आणि मादी 10 ते 13 मिलीमीटर. हो, पण अंडी घालण्याची क्षमता प्रचंड आहे. ए डिओदेनाले दिवसाला 10,000 ते 30,000 अंडी घालते. आणि एन अमेरिकॅनस? 5,000 ते 10,000 अंडी घालते. हो, याचं जीवनचक्र थोडं वेगळं आहे असं मी वाचलंय. हो, थोडं नाही, खूप वेगळं आहे. अंडी शौचातून बाहेर पडतात आणि 1-2 दिवसात मातीत अळी बाहेर येते. याला रॅब्जिटिफॉर्म लार्वा म्हणतात. तो मातीत 5-10 दिवस वाढतो. आणि यानंतर फिलारिफॉर्म लार्वा तयार होतो, जो संसर्गजन्य असतो. हो, आणि इथून खरी गंमत सुरू होते. म्हणजे सर्वात महत्वाचं म्हणजे हे त्वचेत प्रवेश करतात. स्किन पेनिट्रेशन. अच्छा, म्हणजे हे गिळण्यामुळे होत नाही. नाही. तिथून रक्तवाहिन्या, हृदय, फुफ्फुस, घसा आणि मग गिळले जाऊन लहान आतड्यात पोहोचतात. आणि तिथे 5 आठवड्यात प्रौढ कृमी बनतात. खूप मोठा फरक आहे. ॲस्कॅरियासिस गिळण्यामुळे होतो, तर हुकवर्मचा संसर्ग मुख्यत्वे दूषित मातीत अनवाणी चालल्याने त्वचेद्वारे होतो. अगदी. त्यामुळे पाळाच्या त्वचेवर खाज येणं किंवा जखम होणं हे याचं पहिलं लक्षण असू शकतं. याचा प्रसार कसा होतो? कोण जास्त धोक्यात असतं? 15 ते 25 वयोगटातील व्यक्ती, शहरी कामगार आणि शेतकरी हे जास्त धोक्यात असतात. आणि मानवी सवयींमध्ये? उघड्यावर शौच करणे आणि अनवाणी पायाने चालणे ही मुख्य कारणं आहेत. हो, आणि पर्यावरणाचाही भाग आहे. ओलसर, वाळूमिश्रित माती आणि 24 ते 30 डिग्री सेल्सिअस तापमान हे त्याच्या वाढीसाठी पोषक आहे. पण थेट सूर्यप्रकाशामुळे याच्या अळ्या मरतात. बरोबर. आणि याचा उभवण कालावधी म्हणजे इन्क्युबेशन पिरियड 7 आठवडे ते 9 महिने असू शकतो. याची वैद्यकीय लक्षणं काय आहेत? त्वचेवरची लक्षणं म्हणजे त्वचेवर घाव आणि ग्राउंड इच म्हणजे पायावर व घोट्यावर सूज येणं. आणि शारीरिक लक्षणांमध्ये? अशक्तपणा, पोटदुखी. हो, आणि एक विचित्र लक्षण म्हणजे माती किंवा चुना खाण्याची तीव्र इच्छा होणे. याला पिका म्हणतात. अच्छा. आणि चमच्याच्या आकाराची नखे म्हणजे कोयलोनेकिया हे सुद्धा एक लक्षण आहे. हो, पिका आणि कोयलोनिकिया ही दोन्ही लक्षणं थेट हुकवर्ममुळे होणाऱ्या रक्तक्षय किंवा ॲनिमियाशी संबंधित आहेत. असं का? कारण हे जंत आतड्याच्या भिंतीला चिकटून रक्त शोषतात. त्यामुळे शरीरात लोहाची कमतरता निर्माण होते आणि ही लक्षणं दिसतात. आता वळूया विपवर्मकडे. हो, प्रदोतकृमी. याचा घटक आहे ट्रायचुरस ट्रॅचुरा. यामुळे जवळपास 44 कोटी लोक बाधित आहेत, विशेषतः विषुववृत्तीय आफ्रिका आणि आशियामध्ये. याचा आकार चाबुकासारखा असतो म्हणून याला विपवर्म म्हणतात. हो, नर 30-45 मिलीमीटर आणि मादी 35-50 मिलीमीटर लांब असते. याचं आयुष्य 1 ते 3 वर्ष असतं, पण कधीकधी 10 वर्षांपर्यंतही असू शकतं. आणि दररोज 2,000 ते 10,000 अंडी घालतात. हो, याचं जीवनचक्र आणि लक्षणं पाहूया. हे पण ॲस्कॅरियासिससारखं गिळल्यामुळे होतं. हो, अंडी गिळल्यानंतर ती लहान आतड्यात उबतात आणि अळ्या मोठ्या आतड्याचा भाग असलेल्या सिकममध्ये स्थलांतर करतात. पण याचं वैशिष्ट्य म्हणजे? हे फुफ्फुसात जात नाहीत. नो लंग मायग्रेशन. बरोबर. हा एक मोठा फरक आहे. त्यामुळे यात श्वसनासंबंधी कोणतीही लक्षणं दिसत नाहीत. आणि लक्षणांमध्ये कमी संसर्ग असेल तर काहीच दिसत नाही. पण तीव्र संसर्गात रक्ताचे शोच म्हणजे ब्लडी स्टूल, अशक्तपणा आणि गुदद्वाराचा भाग बाहेर येणे म्हणजे प्रोलॅप्स ऑफ रेक्टम ही लक्षणं दिसतात. हो, रेक्टल प्रोलॅप्स हे लहान मुलांमध्ये तीव्र संसर्गाचे गंभीर लक्षण मानलं जातं. आपला पुढचा जंत आहे स्ट्रॉन्गिलॉइडिस. स्ट्रॉन्ग्युलॉइडियासिस. हा खूपच वेगळा आहे. याचा घटक आहे स्ट्रॉन्गिलॉइडिस स्टर्कोरॅलिस. याचं वैशिष्ट्य म्हणजे याचं जीवनचक्र खूप गुंतागुंतीचं आहे. म्हणजे? यात 2 प्रकारची जीवनचक्रे आहेत. एक मुक्त जीवनचक्र जे मातीत जगतं आणि दुसरं परजीवी जीवनचक्र जे मानवामध्ये जगतं. अरे वा, म्हणजे हा जंत मानवी शरीराशिवाय मातीतही आपली पिढी वाढवू शकतो. अगदी. यामुळे याचं नियंत्रण करणं अधिक कठीण होतं. याचा प्रसार फिलारिफॉर्म अळी त्वचेद्वारे आत शिरल्याने होतो, हुकवर्मसारखाच. हो, पण यातली सगळ्यात धोकादायक गोष्ट आहे ऑटो इन्फेक्शन. स्वयंसंसर्ग. बरोबर. यात आतड्यातल्या अळ्या तिथेच विकसित होतात आणि पुन्हा आतड्याच्या भिंतीत किंवा गुदद्वाराभोवती प्रवेश करतात. म्हणजे संसर्ग शरीराच्या आतल्यात पुन्हा होतो. हो, आणि यामुळे संसर्ग वर्षानुवर्षे टिकतो. याची लक्षणं काय आहेत? अंगाला कंड सुटणे म्हणजे इचिंग. आणि एक लार्वा करन्स नावाचा प्रकार पण आहे. हो, लार्वा करन्स
म्हणजे त्वचेखाली वेगाने सरकणारी 10 सेंटीमीटर लांब पुळी. आणि हायपर इन्फेक्शन सिंड्रोम. हो, ऑटो इन्फेक्शनमुळे एकदा संसर्ग झाल्यावर तो आयुष्यभर टिकू शकतो. आणि जर रुग्णाची रोगप्रतिकारक शक्ती कमी झाली तर हा संसर्ग हायपर इन्फेक्शनमध्ये बदलू शकतो, जो जीवघेणा ठरू शकतो. हे खूपच गंभीर आहे. आणि आता शेवटचा प्रकार पिनवर्म. एन्ट्रोबियासिस. घटक एन्ट्रोबियस व्हर्मिक्युलॅरिस. बाधित घट म्हणजे शाळा, लहान मुले आणि गर्दीची ठिकाणे. याची एक खासियत आहे, गर्भवती मादी रात्री गुदद्वारा बाहेर येऊन अंडी घालते. हो, हीच याची सगळ्यात विचित्र गोष्ट आहे. आणि संसर्ग हाताने तोंडाला स्पर्श केल्याने म्हणजे हँड टू माउथ होतो. जीवन कालावधी फक्त 2 महिने असतो आणि अंडी 4 ते 6 तासांत विकसित होतात. म्हणजे खूप वेगाने पसरतो. हो ना? याची लक्षणं आणि निदान पद्धत खूप वेगळी आहे. मुख्य लक्षण म्हणजे गुदद्वाराला तीव्र खाज सुटणं, प्रुरिटस एनाय, हां, विशेषतः रात्री. यामुळे झोप न लागणे, चिडचिड होणे. आणि मुलींमध्ये योनिमार्गाचा दाह म्हणजे वॅजिनायटिस सुद्धा होऊ शकतो. आणि निदान करण्यासाठी शौचाची तपासणी उपयोगी पडत नाही. नाही, कारण अंडी शौचात सापडत नाहीत. मग निदान कसं करतात? यासाठी स्कॉच टेप मेथड वापरली जाते. स्कॉच टेप. हो, यात गुदद्वाराच्या आजूबाजूला चिकटपट्टी लावून ती सूक्ष्मदर्शकाखाली तपासली जाते. अच्छा, हे खूपच वेगळं आहे. हो, कारण मादी जंत शरीराच्या बाहेर त्वचेवर अंडी घालते, त्यामुळे नेहमीच्या तपासणीत ते सापडणार नाहीत. आणि खाजण्याच्या सवयीमुळे मुलांच्या नखांमध्ये अंडी अडकतात आणि तेच हात तोंडाला लागल्याने संसर्ग पुन्हा पुन्हा होतो. अगदी. तर आज आपण जमिनीद्वारे पसरणाऱ्या विविध प्रकारच्या जंतांविषयी, त्यांच्या जीवनचक्रांविषयी आणि लक्षणांविषयी सविस्तर माहिती घेतली. हो, आपण पाहिलं की प्रत्येकाची प्रसार होण्याची पद्धत किती वेगळी आहे. बरोबर. आणि या जंतांचा प्रसार स्वच्छता, मानवी सवयी आणि पर्यावरणाशी किती जवळून जोडलेला आहे हे पण पाहिलं. तर एक महत्त्वाचा प्रश्न असा उभा राहतो की केवळ वैद्यकीय उपचारांवर अवलंबून न राहता आपण आपल्या सभोवतालच्या परिस्थितीत आणि वैयक्तिक सवयींमध्ये कोणते छोटे बदल करून या उपेक्षित आजारांचा प्रसार मोठ्या प्रमाणात रोखू शकतो. यावर नक्की विचार करण्यासारखा आहे. आजच्या सत्रात सहभागी झाल्याबद्दल धन्यवाद. धन्यवाद.